सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये असणाऱ्या भोसे गावामधील तरुणी सोनाली जाधव हिच्या हत्येचं गुढ 3 दिवसांनी उघडलं. सोनाली जाधव ही 6 एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती आणि उजनी कालव्यामध्ये तिचा मृतदेह आढळला होता. सोनाली जाधव एक रील स्टार होती. तिचं 16 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. तिला 2 मुलं होती. अचानक ती सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह झाली होती. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक अशा विविध ठिकाणी ती तिच्या रील्स अपलोड करायची. इंस्टाग्रामवरती ती फेमस झाली होती. तिचे फॉलोअर्स वाढले होते. जेव्हापासून ती इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह झाली होती तिने नवऱ्यासोबत भांडणं केले. तिच्याच गावातील भोसे गावातील एका बुवा वामन गावंधरे या व्यक्तीशी सूत जुळलं होतं. दोघांचे प्रेम प्रकरण सुरू होते. सोनाली जाधव हिने आता आपल्या नवऱ्याशी भांडण करून 2 मुलांना घेऊन ती आपल्या आई वडिलांच्या घरी राहायला आली होती. याच गावामध्ये राहत असणारा बुवा वामन गावंधरे उर्फ तुकाराम याच्याशी तिचं सूत जुळलेलं होतं. तुकारामने घरातील सोनं वगैरे विकून तिचे सर्व हट्ट लाड पुरवले होते. तुकारामचं देखील लग्न झालेलं होतं, परंतु त्याच्या या प्रेम प्रकरणामुळे त्याची बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. आता हे दोघं गावामध्ये भेटू लागले होते. तुकारामने तिला एक रूम करून देऊन हे तिथं भेटत होते. सोनाली जाधव हिला 2 मुलं होती. ही 2 मुलं आता त्यांच्या प्रेमामध्ये अडथळा ठरत होती. त्यामुळे यांनी त्या दोन्ही मुलांना पंढरपूरमधील वसतिगृहामध्ये शिकण्यासाठी पाठवून दिलं होतं. दोघंही गावात भेटत होते. त्यामुळे गावामध्ये या सर्व गोष्टीची कुणकुण लागली होती. तुकारामच्या घरच्यांनी आता बदनामीच्या भीतीने आणि बदनामी झाल्यामुळे तुकारामला घरातून हाकलून दिलेलं होतं. सोनाली जाधव ही इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह होती. ती इंस्टाग्रामवरती रील टाकत होती. अशामध्येच तिची ओळख आणखीन एका व्यक्तीशी झाली होती. ती आता त्या व्यक्तीसोबत देखील फिरायला जात होती. तुकारामला हे पटत नव्हतं. तुकारामने त्याच्या डोळ्यांनी सोनाली जाधवला दुसऱ्या व्यक्तीसोबत फिरताना पाहिलं होतं. तुकारामला भरपूर राग आला होता, कारण त्याने स्वतःचे पैसे, त्याची बायको त्याला सोडून माहेरी गेली होती. घरातल्यांनी त्याला घरामधून हाकलून दिलेलं होतं. या सर्व रागामुळे तुकाराम खूप चिडला होता. 6 एप्रिल रोजी सोनाली जाधव हिचा बर्थडे होता. त्याने तिला सांगितलं मला तुला एक गिफ्ट द्यायचंय, म्हणून त्याने तिला भेटायला बोलवून घेतलं. सोनाली जाधव घरातून बाहेर पडली. त्याला भेटायला निघून गेली. सोनाली जाधव आणि हे दोघे गाडीवर बसून फिरायला गेले होते. सोनालीला माहिती नव्हतं की ही ट्रिप तिची शेवटची ठरणार आहे. निर्जन स्थळ गाठून तुकाराम याने तिचा गळा आवळला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह उजनीमधील कालव्यामध्ये फेकून दिला होता. जेव्हा सोनाली जाधव बेपत्ता झाली होती, तिच्या घरच्यांनी करकंब पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. 9 तारखेला पोलिसांना एक माहिती मिळाली की उजनी कालव्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये मिळालेला आहे. सोनाली हिच्या घरच्यांनी आणि पाहुण्यांनी आणि नातेवाईकांनी तिच्या अंगावरच्या साडी, कपडे आणि अंगातील दागिन्यांवरून तिची ओळख पटवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक तपास या सर्व गोष्टींचा सहारा घेत तपास सुरू केला आणि यामध्ये त्यांना तुकाराम आढळला. सुरुवातीला तुकाराम याने उडवाउडीची उत्तरं दिली. त्याने पोलिसांना गुमराह करायचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सर्व सत्य सांगितलं आणि आता करकंब पोलिसांनी तुकाराम याला ताब्यात घेतलेला आहे. 16 वर्ष लग्न झालेली ही महिला 2 मुलं असताना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाली. तिला दुसऱ्याबरोबर प्रेम प्रकरण सुरू झालं. तिने पतीला सोडलं होतं. ज्याच्याबरोबर तिचं प्रेम प्रकरण होतं तिने त्यालाही धोका दिला होता आणि दुसऱ्याच व्यक्तीसोबत ती फिरत होती. त्यामुळे तिच्या दुसऱ्या प्रियकराने तिचा खून केला होता. ही घटना घडली होती पंढरपूरमध्ये. त्यामुळे पंढरपूरमधील लोक या सर्व घटनेने हादरून गेलेले आहेत.